का एवढा तिखट कांदा कापते? तुला समजत कशाला नाही? माझ्या डोळ्यातून अश्रू गळते, तुला समजत कशाला नाही? मान्य मला खायचं खेकडा, पण तू तिखट कांदे कापून का मला रडवते? तुला समजत कशाला नाही? हे असं खोलायचं, असं तोडायचं आणि हे फेकून द्यायचं. ह्याला असं पकडायचं, असं 2 अंगठ्याने असं पकडायचं जोरात. हे असं काढायचं. हे काढलं की हे ठेवायचं, ह्याचं हे तोडायचं, घाण सगळे निघते. आणि ते हे ब्लॅक आहे ना, ब्लॅक, ते सगळं काढून टाकायचं. काढायचं. मग हे जे आतलं आहे त्याला पण काढून टाकायचं. कसा वाटला प्रतीक तुझा खेकडे धुतानाचा एक्सपिरियन्स? अतिशय टोचणारा होता. खूप टोचते हे धुताना. ठीक आहे, पण चव तर चांगलीच लागेल याची. मी पण फर्स्ट टाइमच करतोय, पण तरी जसे गायडन्स भेटले त्या हिशोबाने 2-3 वेळा चांगलं धुवायचं, कारण याच्यात जी घाण असते ती निघून जाते मग. ठीक आहे. आणि हाताने पण प्रॉपर साफ करायचं. आता हे आम्ही 3 वेळा धुवून घेतलं. हे लास्ट टाइम 4th टाइम धुतोय. जास्त पण नाही धुवायचं, जेणेकरून त्याची चव निघून जाईल. तर मग आपण आता हे धुतलंय तर याचं पाणी गाळूया आणि जे धुतलंय ते आपण साईडला ठेवूया. असं हे धुवून झालेलं आहे आपलं, तुम्ही बघू शकता. आता आपण स्वच्छ धुवून झालेले आहेत खेकडे आपले. खेकडे धुवून झालेले आहेत आपले, जसं तुम्हाला दाखवलं. आता इथं खूप माशा झाल्यात, तर आपण थोडंसं इथलं साफसफाई वगैरे करूया, म्हणजे फिनाईल टाकूया आणि त्याच्यावर बोरचं पाणी, आपल्या बोर आहे आपल्याकडे, ते ऑन करून हे सगळं वॉश करूया आणि त्याच्यानंतर चुलीवर आपण खेकडे बनवूया. तर चला. तुम्ही बघू शकता आपलं सगळं सराउंडिंग क्लीन झालेलं आहे. पण आता या चुलीवर बनवूया खेकडे. प्रॉब्लेम झालाय. मिक्सर जो आहे तो आता खराब झाला जस्ट नाव. त्याचं जे हुक असतं ते तुटलं आय थिंक सो, तर तो चालत नाही आहे. मग सोना आता गेले नेबर्सकडे, त्यांच्याकडून ते कुठून आणते मिक्सरमध्ये. तो इथे गेली आहे सोना, आता येईल थोड्या वेळात. वेट करूया आपण. हा, आली सोना. खेकड्याच्या नांगे आहेत ते पिसून घेतलेत आपण, छोटेवाले बारीक नांगे असतात ते, आणि ते पिसले. आता ते चाळणीने चाळून त्याचं जे पाणी आहे ते आपण वेगळं करतोय आणि त्याचं जे घट्टपणा आहे ते वेगळं ठेवूया. हे बघा, खेकडे बनवायला खूप कष्ट लागतं. ते चुलीवरच खायचंय म्हणून खूप कष्ट घेत आहे प्रतीकराव.
खेकड्याचे नांगे आपण जे मिक्सरमध्ये मिक्स केले, त्याचं छोटं ते पाणी काढलेलं मग अशी दाखवलं, ते पाणी आपण आता ह्याच्यामध्ये टाकूया आणि एकदम हळूहळू सोडायचं. And finally our crabs are getting ready. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.